तर दादा आपण लढाईची जर भूमिका घेतली, भले तुम्ही 288 नका देऊ, पण सगळा आढावा घेऊन मनोज दादा नक्कीच आम्हाला विश्वास आहे की उमेदवार देतील आणि उमेदवार दिली पाहिजे, ही सर्वसामान्यांची भावना आहे. मनोज जरांगे पाटील यांना देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि दादा पवार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणून काही लोक ते असं उगं भांडण लावण्याचं काम करतात. अरे जरांगे पाटील यांच्या मागे यांचं म्हणणं शरद पवार साहेबात, अरे दाखवा ना, आम्ही चॅलेंज करतो. मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांची कधी भेट झाली की 12 ऑक्टोबरला नारायणगडावर जी कोट्यवधी लोकांचा दसरा मेळावा होतो, मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा होतोय, लोकांना वाटतं तिथं राजकीय ही भूमिका घेतील आणि मनोज जरांगे पाटील सांगतील त्या पद्धतीने जसंही विधानसभा फॉर्म होईल दुसऱ्याच दिवशी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेऊ. त्यानंतर शेतकरी, कष्टकरी, नोकरदार, शिक्षणाचे प्रश्न, जेवढे काही महाराष्ट्रातले प्रश्न आहेत तेवढे सगळे मार्गी लावू. काय भावना लोकांची खरंच उमेदवार द्यायला पाहिजे जरांगे पाटलांनी? काय झालेलं आहे, संघर्ष योद्धा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी क्लिअर सांगितलेलं आहे आम्हाला राजकारणात जायचं नाही. डे 1 पासून, म्हणजे आम्ही पहिल्या चळवळीपासून त्यांचं बघतो, त्यांना राजकारणाची गंध नाही. त्यांनी अगोदर राजकारणात होते, त्यांनी 2003-04ला त्या अगोदर ते काँग्रेसमध्ये काम करत होते. त्यावेळे जेव्हा ते जेम्स लेनचं प्रकरण झालं, त्यांनी त्यांच्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीला सांगितलं होतं की बाबा असं असं आहे. त्या काँग्रेसने ते मनावर घेतलं नव्हतं. त्यावेळेला त्यांना जो राग आलेला आहे पक्षांचा, त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर ते सामाजिक जीवनात आहे. त्यांचं म्हणणं आहे की राजकारणात पिढ्या बर्बाद होत असतात, राजकारणाशी आपल्याला देणं घेणं नाही. आमचा प्रश्न आहे, आम्हाला मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लागला पाहिजे. कुठल्याही कुठल्याही जातीच्या नेत्याने करो, कुठल्याही पक्षाने करो, आम्हाला राजकारणात जायचं नाही. आणि हे जर देत नसले तर आम्ही पूर्ण 288 सीटं हे निवडून आणू शकतो. आणि सर्वसामान्य लोकांची भावना ही आहे, आम्ही प्रत्येक गावागावात, आज तुम्ही बघत असाल सर, तुमचे मोठमोठाले चॅनल आहे, तुम्ही प्रत्येक गावागावात मतदारसंघामध्ये जाताय, तुम्ही आढावा घेतायत. प्रत्येकाची भावना ही आहे की लोकसभेला तुम्ही करेक्ट कार्यक्रम करायचा सांगितला मनोज दादा, तर सगळ्यांनी केलेला आहे. आणि जवळजवळ 30 खासदार यांनी 10 वर्ष कधी आयुष्यात निवडून येऊ शकत नव्हते. असे खासदार जे जिल्हा परिषदला लवकर निवडून आले नसते, ते 30 खासदार लोकसभेला पाठवले. पण त्यांनी लोकसभेला जाऊन आपली जी भावना होती, जी मराठा आरक्षणाचं, जसं MIMचे एक ओवेसी पूर्ण मुस्लिम समाजाचा, भारत देशाचा मुस्लिम समाजाचा आवाज उचलते, हे जर 30 मराठ्याचे तिथं जाऊन ह्या आंदोलनामुळं जाऊन हे आवाज उचलत नसतील, तर लोकांची भावना ही आहे की आपण यांना आता पाडायची भूमिका घेऊ नये. कारण काय होईल, ज्यांना पाडायचं तर ते तर पडतील, पण ज्यांना निवडून आणायचं ते निवडून येतील. लोकसभेला तसंच झालं, आपले उमेदवार नव्हते म्हणून हे दुसरे निवडून आले. आणि यांना गैरसमज असा झालेला आहे की पुन्हा आपण निवडून येऊ. तर दादा आपण लढाईची जर भूमिका घेतली, भले तुम्ही 288 नका देऊ, पण सगळा आढावा घेऊन मनोज दादा नक्कीच आम्हाला विश्वास आहे की उमेदवार देतील आणि उमेदवार दिली पाहिजे, ही सर्वसामान्यांची भावना आहे. आणि सगळे लोक आल्यावर तेच म्हणतात की मनोज दादाने उमेदवार दिले पाहिजे. आणि मनोज जरांगे पाटलांनी अगोदरच डिक्लेअर केलेले आहे, आम्ही लढू अथवा ना लढू, पण ज्या 54 जागा राखीव SC ST साठी त्याला मराठे म्हणजे मनोज जरांगे पाटलांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. 54 जागा आम्ही लढलो बी नाही म्हणजे तरी आम्ही पाठिंबा देऊन ह्या 54 निवडून आणू, ही भूमिका आमची आहे. कारण आम्ही देणारी जमात आहे. आम्हाला भले आज चतकोर भाकर खायचं काम पडलं, पण आम्ही 3 भाकरी देणारे या. कारण SC STला पाठिंबा याच्यासाठी द्यायचा की आज SC समाज इतका मोठा आहे, ST समाज मोठा आहे. आणि जर विधानसभेत बघितलं तर यांचे जर कोणी सामाजिक चळवळीत जर आंदोलन केलं, मोठं झालं, तर त्याला एकाला उचललं जातं, मागच्या दरवाजाने विधान परिषदेवर घेतलं जातं आणि त्या समाजाचा आवाज दाबला जातो. SCचंही नेतृत्व विधानसभेत नाही, STचंही नाही, मुस्लिमांचंही नाही. म्हणून हे सगळे जाती धर्माचे समाजबांधव आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीने 288 सीटं हे निवडून आणू शकतो. आणि 288 मध्ये एकालाही गुलाल लागणार नाही, लागणार तर नाहीच. यांच्या 7 पिढ्या घरी बसतील. आणि ग्रामपंचायतपासून पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा परिषद आणि आमदारकी कुठंच गुलाल लागणार नाही. विनंती एवढी आहे, आचारसंहिता लागायच्या अगोदर मनोज जरांगे पाटलाचं म्हणणं आहे, अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, आचारसंहिता लागायच्या अगोदर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. जोही नेता, जो कुठल्याही जातीचा असो, त्या नेत्याचा त्याच्यावर गुलाल उधळला जाईल आणि त्यांना प्रचाराला जायचं काम नाही. हे मराठे म्हणजे जसं आम्ही आमच्यासाठी प्रचार करू, तर तुमचा प्रचार आम्ही करू. फक्त मराठा समाजाचं आरक्षण मार्गी लावा. आणि मनोज जरांगे पाटील यांना देवेंद्र फडणवीस साहेब,
एकनाथ शिंदे साहेब आणि दादा पवार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून काही लोक ते असं उगं भांडण लावण्याचं काम करतात. पण देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मराठा आरक्षण प्रश्नी फार मोठं काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते ह्या वेळेला देतील. हे विनाकारण हा जो वाद काही लोक करीत आहेत ते लावत आहे, तर त्यांचा वाद त्या लोकांना आवरावे आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न या आचारसंहितेच्या अगोदर सोडवावा आणि आम्हाला ह्या राजकारणाच्या झंझटमधून सोडावं आणि आम्हाला फक्त शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण भेटेल ही तजवीज करावी आणि ती बी चॅलेंज होणार नाही अशा पद्धतीने जर दिलं आणि हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट जे मनोज जरांगे पाटलाची भूमिका आहे आणि सगळे सोयऱ्याचा प्रश्न हा मार्गी लागला पाहिजे, ही आमची सर्वसामान्य मावळ्यांची भावना आहे. तुम्ही आता सांगितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये पाडायची भूमिका घेतली, त्यामुळे महाविकास आघाडीचा फायदा झाला. या गोष्टीमुळे कुठंतरी तुतारीचा वास येतोय अशी सुद्धा टीका बऱ्याच जणांनी केली होती. मग आता जर उमेदवारी दिले नाही तर पुन्हाच आरोप होऊ शकतो, असं वाटत नाही का तुम्हाला? अहो हे जे तुतारी म्हणणारे आहे ना, यांना हे ना मग तुम्हाला सांगतो, यांचे उतारे काढावं लागतील आणि यांना आहे ना मुतारीत पाठवू आम्ही. म्हणजे काय होतं, हे जे विरोध करणारे यांना 500,000 रुपयांना ट्रोल करण्यासाठी दिलेलं असतं. अरे जरांगे पाटील यांच्या मागे यांचं म्हणणं आहे शरद पवार साहेबात, अरे दाखवा ना, आम्ही चॅलेंज करतो. मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांची कधी भेट झाली, कधी म्हणजे कशावरून ते हे म्हणतात आमचा उमेदवार नव्हता लोकसभेला म्हणून महाविकास आघाडीचे माणसं निवडून आले. चढावरल्या गाड्याला मराठा समाज धक्का देत नसतो, त्या गाड्या चढावरल्या आहे, आमच्या गाड्या उतारावरल्या आहे आणि आम्हाला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही. मराठा 90% मराठा, मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, ओबीसी 18 पगड जाती या मराठ्यांच्या पाठीशी, त्याच्यामुळे आम्हाला कुठल्या पक्षाची गरज नाही. पहिले त्यांनी दिलं नाही म्हणून लोकांनी त्याला घरी बसवलं होतं 2014ला. तर ह्या महायुतीला चान्स दिलेला आहे. महायुतीला जर घेताना आलं तर पहिल्याने काही केलेलं नाही आणि 2.5 वर्ष सरकारमध्ये होते, 2.5 वर्ष त्याने काही केलं नाही, यांनी काही केलं नाही. हे स्पष्ट भूमिका घेत नाही. शरद पवार साहेब कधी स्पष्ट भूमिका घेत नाही की मराठाला आरक्षण भेटलं पाहिजे. आम्ही त्यांच्याही पाठीशी नाही, यांच्याही नाही. जो कुठल्याही जातीचा जो असेल राजकीय नेता आणि कुठलाही पक्ष असू द्या, मग तो MIM का असाना, जर आरक्षण मिळवून दिलं तर आम्ही MIMला निवडून आणू. आम्हाला असं नाही की तुतारीच पाहिजे मुतारीच पाहिजे, आम्हाला कोणीच नाही पाहिजे. आम्हाला पाहिजे फक्त आरक्षण. आम्ही कुणालाही गुलाल लावायला तयार आहे आणि जर नाही दिलं तर कुणालाच गुलाल लागू देत नाही. त्यांच्या 7 पिढ्यात बी गुलाल काय असतो ते कळू देणार नाही. मग आपलेच उमेदवार सगळे निवडून येतील का? जरांगे सरकार येईल का? अहो आमचे सालदार बी दिले जरांगे पाटलांना, म्हणजे सालानं जे लोक असतात किंवा जे दगड धोंडे टपरीवाले रिक्षावाले कोणी जरी दिलं, मराठा समाजाला फक्त मनोज जरांगे पाटलाचा आदेशाची वाट पाहतात. मनोज दादांनी कुठलाही उमेदवार दिला, कुठलाही आणि कुठल्याही समाजाचा जरी दिला तर त्याला हे मराठे घरच्या चटणी भाकरी खाऊन स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल टाकून प्रत्येक गावागावामध्ये प्रचार करून त्याला निवडून आणतील. तो व्यक्ती सर्वसामान्य राहील. त्याच्याकडे उमेदवारी अर्ज भरायला पैसे बी नसतील तर गावागावातून पैसे जमा करून त्याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही तजवीज करायला लावू. 1-2 रुपये केले तर आम्ही उमेदवारीचा अर्ज भरू आणि त्या उमेदवाराला कुठलाही माहिती जरी नसली तरी हे मराठी स्टार प्रचारक म्हणून त्यांच्या गावागावात जाऊन त्यांना निवडून आणतील आणि मनोज जरांगे पाटील सांगतील त्या पद्धतीने जसंही विधानसभा फॉर्म होईल दुसऱ्याच दिवशी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेऊ. त्यानंतर शेतकरी, कष्टकरी, नोकरदार, शिक्षणाचे प्रश्न जेवढे काही महाराष्ट्रातले प्रश्न आहे तेवढे सगळे मार्गी लावू. आणि हे सालदार वगैरे कसं असतं, सालदाराला जास्त भूक नसते. सालदाराला वर्षाला 1.5 लाख रुपये मिळतात, सालाना राहायचे. इथं आमदार झाल्यावर 2 लाख रुपये भेटते सरकारकडून. त्याच्यामुळं त्या बिचाराला त्या 1.5-2 लाखात भागवायची सवय असते आणि यांना काय झालं, अब्जावधी रुपये पाहायची सवय लागेल असते या भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांना, म्हणून यांना घरी बसवायचं. तो सालदार बिचारा जेवढं काम सांगितलं तो माणूस करत असतो आणि असे माणसं जरांगे पाटलाकडं आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांनी चाचपणी केलेली आहे. 288ची पूर्ण तयारी मनोजदादांनी केलेली आहे. फक्त एवढं आहे, त्यांना भूमिका ठरवायची सगळ्यांना विचारून की लढायचं नाही लढायचं का तटस्थ राहायचं ही भूमिका घ्यायची आहे. आणि सगळ्यांचा गैरसमज असा आहे की 12 ऑक्टोबरला नारायणगडावर जी कोट्यवधी लोकांचा दसरा मेळावा होतो, मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा होतो, लोकांना वाटतं तिथं राजकीय ही भूमिका घेतील. तर सगळ्या बांधवांना एक विनंती करतो, तिथं विचारांचं सोनं वाटायचं आहे, सगळ्यांनी एकमेकाचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्या ठिकाणी कुठलंही राजकीय भाषण होणार नाही, अराजकीय. त्या ठिकाणी फक्त एक मराठ्यांचा मेळावा राहील. आचारसंहिता लागायच्या अगोदर मनोज जरांगे पाटील हे कुठली तरी भूमिका
हे आपल्यासोबत सगळ्यांसोबत चर्चा करून सांगतील अशी आशा करतो.